जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी काल आणि परवा अशी 2 दिवस जी आहे ती पुण्यात मुक्कामी होते आणि आज या दोन्ही पालख्यांचा प्रस्थान सोहळा या पुण्यनगरीतून होणार आहे आणि याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती निवडुंगा विठोबा मंदिरातून जिथे 2 दिवस खरं तर पालखीचा मुक्काम असतो तिथून आता प्रस्थान होणार आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि या प्रस्थान सोहळ्याला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते। जो रथ आहे ज्यामध्ये तुकाराम महाराजांचे पादुके ठेवले जातात, जी पालखी आहे ती देखील तो रथ देखील आता सजवण्यात आलेला आहे। अश्व जे आहेत मानाचे अश्व ते देखील सजवण्यात आलेले आहेत आणि कालपासून पालखी परवा मुक्कामी आली आणि कालपासून जी आहे ती भक्तांची गर्दी वारकऱ्यांची गर्दी माऊली महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी या पुण्यनगरीत खरं तर आलेली पाहायला मिळते आणि आज दोन्ही पालख्यांचा जे आहे ते पुण्यातून प्रस्थान होतं आणि पुढे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथे मुक्कामी असते तर माऊली महाराजांची पालखी दिवेघाट चढून सासवड येथे मुक्कामी असते। आता या दोन्ही पालख्या ज्या आहेत ते पुण्यनगरीतून प्रस्थानासाठी सज्ज झालेले आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। वारकऱ्यांची मांदियाळी हरिनामाचा विठू गजर आणि खरं तर आपल्या पंढरीनाथाला भेटण्यासाठी लागलेली आस हे प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे आणि अगदी थोड्या वेळातून हा रथ आपण पाहतोय याच रथातून पालखी खरं तर निघणार आहे। पालखी प्रस्थानाची तयारी या पुण्यनगरीच्या या सगळ्या निवडुंगा आणि पालखी विठोबा मंदिरात झालेली पाहायला मिळते। 2 दिवस पालखीचा मुक्काम या पुण्यात असतो आणि आज जी आहे ते दोन्ही पालख्या खरं तर प्रस्थान होत असतात। पंढरीकडे या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होत असतं आणि आजचा जो मुक्काम आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा तो लोणी काळभोरला असेल आणि माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा सासवडमध्ये असणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।